नमस्कार. हे एक रताळे घेतले आहे. रताळे आपण त्याची सालं काढून चांगलं धुवून त्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. आता किसून घेतलं की नंतर ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे. हे अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं, जेवढं त्याच्यात मावेल तेवढं, आणि असं हळूवारपणाने त्याला मिक्स करून घ्यायचं. जास्त दाबून मिक्स करायचं नाही, एकदम आबदारी हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर मग ह्याच्यामध्ये कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. आता हे मिक्स करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. आता ती टाकून झाली की नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे अगदी 2 चिमूटभर. तर मीठ टाकून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कढई गरम करत ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं. हे बघा, मीठ टाकले तर 2 चिमूटभर मीठ टाकायचं. आता कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि गरम करून घ्यायचं. आणि नंतर हा रताळ्याचा किस आपण तळून घेणार आहोत. चांगलं जास्त गरम नाही करायचं, मीडियम गॅसवरती हा रताळ्याचा किस आपण तळून घ्यायचा आहे. आता हा तळून झाला की एका पाठोपाठ एक ही तळून काढून घ्यायचं, एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचं. आता हे तळून झालं की नंतर मग हे शेंगदाणे आहेत, तर शेंगदाणे पण आपण चांगले तळून घेणार आहोत. तर शेंगदाणे तळून झाले की नंतर काजू आहेत, सगळं एक मुठ्ठी टाकलं आहे. आता हे काजू पण तळून झाले आहेत. आता काजू तळून झाले की नंतर मग हे काळे मनुके आहेत. काळे मनुके मी तळून घेणार आहे तेलामध्ये. आता मनुके तळून झाले की हे बदाम आहेत, बदाम पण तळून घेते तेलामध्ये. असे चांगले मस्त क्रिस्पी होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. आता हे तळून झाले की नंतर हे सगळं काढून घ्यायचं. आता हे बदाम तळून झाले की नंतर मग मी 3 हिरवी मिरची तळून घेतली आहे. ही आता चांगली हे तळून काढायची. आणि आता हिरवी मिरची तळून झाली की नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि जे आपण ड्रायफ्रूट आणि तो रताळ्याचा किस आहे तो एकत्र करून घ्यायचा. हे बघा, आता हे एकत्र करून झालं की नंतर मग त्याच्यामध्ये आपण हा साखरेचा भुरा, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हा साखरेचा भुरा आहे हा टाकला आहे, म्हणजे मस्त तिखट गोड अशी चव यायला चिवड्याला. आणि ही मिरची पावडर टाकली आहे आणि थोडं मनुक्याचा आंबटपणा, आंबट गोड असा तिखट असा हा चिवडा. तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी मला कमेंट करून सांगा. बघा, मस्त रताळ्याचा चिवडा आपण तयार केला आहे, पौष्टिक मस्त उपवासाची रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. बघा, दिसायला तर टेस्टी दिसते आणि खाण्यालाही तितकंच टेस्टी असणार आणि क्रिस्पी असणार. तर एकदा हे तुम्ही ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.